नमस्ते मैत्रिणींनो. आज तुम्हाला मी वटपौर्णिमेची जरा थोडीशी माहिती देत आहे की मी शॉर्ट व्हिडिओला वगैरे पाहिलेत की स्त्रियांनी चुकीची पूजा केली आहे, मेकअप करून पूजा केलेली आहे किंवा नवऱ्यासाठी यांनी पैशासाठी वगैरे ह्याच्यासाठी पूजा केलेली आहे. हे जे आहे ते चुकीचं आहे. कारण काही घरंदाज स्त्रिया, संसारिक स्त्रिया आहेत, त्या चांगल्याच मनाने पूजा करतात. तर अशी अफवा पसरवणे ही चुकीचं आहे. असे शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढू नयेत असे माझे मत आहे वैयक्तिक. तर अशी चुकीची अफवा पसरवू नये. वटपौर्णिमा ही पारंपरिक सण आलेला आहे. जर अशी अफवा पसरत गेली तर पुढची पिढी काय घेणार या माध्यमातून. तर असा चांगला विचार ठेवूनच आपण व्हिडिओ बनवावेत. अशा चुकीच्या गोष्टी करू नयेत. अशा गोष्टी कधीच म्हणजे चुकीच्या करू नयेत, पसरवू नयेत. कारण खरंच प्रामाणिकपणाने स्त्रिया पूजा करतात आणि अशा गोष्टीमुळे स्त्रियांच्या मनावर वाईट परिणाम होतो. तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत अशा, की स्त्रिया चुकीची पूजा करतायत, अशा करतायत. असतील तशा स्त्रिया 50%, पण काही चांगल्याही प्रमाणात आहेत. त्यामुळे अशा गोष्टी करू नयेत. हीच माझी सर्वांना विनंती आहे. राहिला प्रश्न मेकअपचा, तर मेकअप हा सर्व स्त्रियांना आवडतं. दिसायला कोणाला आवडत नाही, मेकअप कोणाला आवडत नाही. हे असे गैरसमज पसरवू नयेत. स्वतःच्या स्त्रीबद्दल किंवा पुरुषांबद्दल ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. तशा प्रमाणात स्त्रिया, पण तशा चुकीच्या गोष्टी नाही आहेत. ठराविक स्त्रियांसाठी आहे, बाकीच्या नाही आहे. सतत अशा व्हिडिओ टाकणे हे चुकीचं आहे वटपौर्णिमेसाठी. वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आहे. त्याच्या वाढीव आयुष्यासाठी प्रतिज्ञा केलेली आहे सावित्रीनी. यमापासून जिवंत प्राण वाचवून आणणारी प्रत्यक्षात सावित्रीनी घडवून आणलेला आहे. अशा घटनेला किंवा अशा गोष्टीला चुकीचं काही वळण देऊ नये. सर्व स्त्रिया काही तशा नसतात. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचे होते. यावर आपलं काय मत आहे हेही मला कमेंटमध्ये सांगा. व्ह्यूज वाढण्यासाठी किंवा आपले सबस्क्राईब वाढण्यासाठी ह्या अशा काही गोष्टी चुकीच्या आहेत. मी पूर्ण म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलेत. तर सर्वच ह्याच्यामध्ये वटपौर्णिमेची थोडक्यात थट्टा अशी करण्यात आलेल्या आहेत अशा व्हिडिओच्या माध्यमातून, की जेणेकरून अशा सर्व स्त्रिया आहेत, पण सर्व स्त्रिया नाही आहेत. ज्या चांगल्या आहेत, प्रामाणिक आहेत, त्यांच्यासाठी अशा चुकीचे काही गोष्टी अशा पसरवू नयेत. हे माध्यम पसरविणाऱ्यासाठी नाही आहे, चांगल्या गोष्टीसाठीच आहे. वाईट गोष्टी इथे सणाला अशा बरोबर नाही आहेत. काही लोकांच्या घरातूनच म्हणजे पूर्वीपासूनच अशा पूजेची प्रथा नसती. त्यामुळे काही लोकांच्यात ही प्रथा आहे वटपौर्णिमा साजरी करण्याची, काही लोकांमध्ये नाही आहे. त्यामुळे काही स्त्रिया जातही नाहीत, काही जातात. असतील काही घरगुती प्रॉब्लेम्स, वादविवाद वगैरे, हे बाजूला ठेवून सर्वांनी उलटं सणांचा आनंद घेऊन सगळ्या स्त्रियांनी बाहेर पडून एकत्र येऊन असे सण साजरे करावेत असं मला तरी निदान असं वाटतं. इतर वेळेस ठीक आहे, ज्याला आता नोकरी आहे, व्यवसाय आहे, ज्याला वेळ मिळत नाही आहे, ते ठीक आहे. ते आपण हात जोडून घरातूनच पूजा आपण करू शकतो. असं काही नाही की सगळ्या स्त्रियांनी करावी, असंही याच्यामध्ये काही नाही. पण ज्या स्त्रिया मन लावून पूजा अर्चा करतायत त्यांच्यासाठी चुकीचे अफवा या माध्यमापासून पसरवू नयेत. कारण कसं असतं, घराघरातूनच मग ते वाईट, स्त्रीच वाईट आहे असा ते गैरसमज पसरवला जातो ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर अशा चुकीचे गैरसमज पसरवू नयेत. कारण आपली स्त्री ही घरातून आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे. स्त्री म्हणजे नुसती बायकोच असं नाही आहे, तर सगळ्यांनाच हा लागू होतो की स्त्री वाईट आहे असं नसतं.
घरातून एखादी असेल स्त्री, पण तिच्याबद्दल अशा वाईट अफवा पसरवू नयेत. आहेत, नाही असं नाही, भरपूर स्त्रिया तुम्ही म्हणताय तशा आहेत, मी पण पाहिलेल्या आहेत. पण ज्या स्त्रिया चांगल्या आहेत त्यांच्यासाठी हे चुकीचं आहे. जन्म हा एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही. त्यामुळं पूर्ण जीवनाचा आनंद घ्यावा, सण उत्सव साजरे करावे. त्यामुळे मुलांवर, घरावरती संस्कार चांगले लागतात. पुढची पिढी चांगली होती. अध्यात्माच्या ह्यानी देवधर्म सगळं करण्यामुळे मुलांवर चांगले आचार, विचार, संस्कार घडतात. यात वाईट असं काहीच नाही आहे. तर अशा स्त्रियांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, स्त्रियांनी आणि पुरुषांनी असे वाईट व्हिडिओ बनवू नयेत.